भाऊंनी पाहिलेली जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे। आणि म्हणून चंद्रकांत दादा असतील, मी असेल, जोपर्यंत भाऊंनी तयार केलेला पिंपरी चिंचवडचा आराखडा हा आम्ही पूर्ण करत नाही, त्यांच्या स्वप्नातलं शहर जोपर्यंत आम्ही अस्तित्वात आणत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत सातत्याने आम्ही काम करतच राहू। भाऊ निश्चितपणे विजयी होतील, पण दुर्दैवाने या एका सामन्यामध्ये मात्र ईश्वराने काही यश दिलं नाही आणि त्या ठिकाणी भाऊ आपल्यातनं निघून गेले। पण जसं मगाशी सांगितलं की कार्यरूपी भाऊ आज आपल्यामध्ये आहेत। आज ज्या प्रकारे या भागामध्ये 41 किलोमीटरची मेट्रो आपण तयार करतो, हे भाऊंचं कार्य आणि त्यांचं स्वप्न आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या या महानगरपालिकेतनं कचऱ्यापासून विद्युत निर्मिती केली, ही आधुनिकता या ठिकाणी आणणारे आमचे भाऊ, किंवा आज इंद्रायणी नदीचं जे काही कार्य आपलं चाललेलं आहे, 24/7चं कार्य जे आपलं चाललेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आपण तयार केलेल्या आहेत, अमृतमधनं या ठिकाणी त्यांच्याच संकल्पनेतनं ज्या प्रकारे सामान्य माणसाच्या घरापर्यंत 24/7 पाणी पोचलं पाहिजे या दृष्टीनं करण्यात आलेलं काम आहे। या सगळ्या गोष्टी या चिरकाल भाऊंच्या कार्याची आठवण ही आपल्याला देत राहतील। आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं हे कार्य त्यांनी सुरू केलं ते कार्य पूर्ण करण्याकरता खरं म्हणजे भाऊंच्या नंतर अश्विनीताईंनी काही काळ अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय समर्थपणे आणि ज्या प्रकारे भाऊंना अपेक्षित होतं त्याच प्रकारे या ठिकाणी मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि या शंकर भाऊ त्याच पद्धतीनं ते नेतृत्व करतायत। मी त्यांना दोघांनाही हे आश्वस्त करतो की भाऊंनी पाहिलेली जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे। आणि म्हणून चंद्रकांत दादा असतील, मी असेल, जोपर्यंत भाऊंनी तयार केलेला पिंपरी चिंचवडचा आराखडा हा आम्ही पूर्ण करत नाही, त्यांच्या स्वप्नातलं शहर जोपर्यंत आम्ही अस्तित्वात आणत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत सातत्याने आम्ही काम करतच राहू। आणि महेश दादा असतील, आमच्या ताई असेल, अमित भाऊ गोरखे असतील, हे सगळे आमच्यासोबत या ठिकाणी लक्ष्मण भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील। आज एक अतिशय सुंदर अशा पुस्तकाचं देखील आपण या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे, लक्ष्मण पर्व, ज्यामध्ये लक्ष्मण भाऊंच्या विविध पैलूंचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं। विविध लोकांनी त्यांना दिसलेले लक्ष्मण भाऊ अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये एक प्रकारे आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं लक्ष्मण भाऊ हे निवडणुका जिंकणारे नाही तर ते मन जिंकणाऱ्यांपैकी होते। आणि म्हणून असा मन जिंकणारा आमचा लक्ष्मण भाऊ हा आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या आठवणीमध्ये सदैव जिवंत राहील।